अरे बघ साईज ना मस्त आहे. जबरदस्त साईज ना. खेकडी शिजल्यात पण मस्त एकदम. पेन माझ्याला खायचं घाला. आठी वाला खेकडी चला तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आलो आपण कॅम्पिंगला 3 वाजता. तर 3 वाजल्यापासून उद्या सकाळपर्यंत आपली कॅम्पिंग असणार आहे. आणि आपल्यासोबत इकडे साहिल आहे आणि आवडी आहे. दोघांना पण सुट्टी आहे, त्याच्यामुळे आज आलेत आपल्यासोबत बरेच दिवसांनी. दोघंजण आपल्यासोबत आहेत. साहिल होता मागच्या व्हिडिओमध्ये का, आणि आवडी बरेच दिवसांनी आहे आपल्यासोबत. तर बघूया, ह्याच जागी आपली फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे. आपल्या म्हणजे भरपूर दिवसांनी आलो आपण कोंडीमध्ये. बाजूला बघू शकता इकडे जबरदस्त वातावरण आहे आणि जबरदस्त इकडे नदीच्याच बाजूला आपल्याला कॅम्पिंग करायची आहे, ते पण खेकडे पकडून. भन्नाटाची खेकड्यांची रेसिपी बनवू. तर पहिले आपल्याला पकडायचे ते म्हणजे खेकडे, चिंबोरे. बघूया, पारे वगैरे काय नाही आणलाय, कोयते वगैरे आहे. तर बिलं उकरून आपण खेकडे पकडणार आहोत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला पटकन टेंट लावून घेऊ आणि सुरुवात करू पटापट. आवडी बघा इकडे कोलब्या पकडतोय. भेटतात काय बारीक बारीक कोलंबे आहेत. हे मासे आहेत, खवले माशांची पिल्ल आहेत इकडे भरपूर. रात्री कोलब्या बघू. रात्री आहे ना, अशा जागेतून कोलब्या भेटतात. मारलेल्या मोठ्या होत्या त्या. ना एकच होती, केवढी होती, एवढी झाडी अशी हातागत नाही होती. त्याने त्या कोपऱ्यात होती ती. तिथं कोच्या मारलास ना जोरात डायरेक्ट. ते आता रात्रीचीच भेटतील त्या. आता येतील बाहेर. आवडी बघा कोलब्या पकडतोय तिकडे. कोलब्या अशा भेटतील का आवडी आपल्याला? आली काय खवले खवले. तर चला वाजले 4, पटापट आपण खेकडे बघू. खेकडे आपल्याला संध्याकाळची बनवायचे आहेत. चला लागूया, खेकडे पकडायची सुरुवात करूया. भेटली? अरे भेटली रे, चांगली साईज आहे. अरे मस्त मोठी साईज आहे. साईजला पटकन भेटली बघा. दगड उपटल्या. ह्या दगडी खाली होती, मग ह्या दगडी खाली पण भेटतील. इकडे पण भेटतील ना आवडी. आवडी बघा, या दोघा जण आज खेकडे पकडतात. काय ही मोठी उपट्या लागेल, मोठी. दिली असेल.
लागली तुझ्या लागलेली बिल आहे ती दगड उपटली मी आवडीला लागली वाटतं इथं बघू दे मी नाकाने काढतो बिल दिलं आता लागला अंगडा अंगडा लागलाय इथंच आहे बाहेर काय घ्यासारखी आहे हे बघा हाय घ्यासारखी आहे आपल्याला ते बघा ही बघा इथं भेटली चिंबोरी चांगले चांगलीच आहे अरे बघ साईज ना मस्त आहे जबरदस्त साईज ना म्हणजे आपल्याला ही तिसरी असेल पण तिसरी जबरदस्त आहे हाय हाय पकडला वाटतं काय वाटतं बारीक आहे घे मस्त आहे तिकडे वरती आली वर लागेल खाली खाल्लं चालेल तिकडे काही खाली ती आली बारीक आहे ना चांगले अरे चांगली बरी आहे आणि खेकडे आहे ना बऱ्यापैकी भेटले कमी टायमामध्ये बरे भेटले आणि साहिल आहे ना अजून खेकडे पकडतोय खाली साहिलला आहे ना मला वाटतं अजून 2-3 तरी भेटतील मला बा अजून पडला म्हणजे आपल्याला आहे ना रात्री आपण सिक्युरिटी पेटवायला भारी आहे ना होय रे तो पण मस्त आहे बघ झाला तेवढा पाण्यात पडला पेटवतो हा काय काहीतरी आहे डेंजर काम होईल आणि त्या झाडामध्ये आहेत ना मास्क आहेत मोठ्या मोठ्या असल्यात काय माहिती पण त्यांना त्रास दिला तर राहायचे वांदे करतील नाही कसली आग पेटली बघा जबरदस्त नाही नदीच्या साईडला आहे ना गार वाटतो पुढे गेलो थोडा त्यानं आत्ता गेला असता आता दोन भेटले 2 बारीक हा तिकडे खाली गेलो ना एकटाच गेलेला शोधायला त्या अजून पाहिजे होत्या खेकड्या तर भेटल्यात बऱ्यापैकी आणि आपण इकडे भात ठेवलाय आणि लागोपाठ आहे ना एकटा होतो आणि आज बघा 3 जण आपण कॅम्पिंगला फुल नाईट कॅम्पिंग मजा येणार आहे कारण कोंडीमध्ये भरपूर वेळा कॅम्पिंग केली आणि कोंडीमध्ये जर कॅम्पिंग करायची असेल तर भरपूर डेअरिंग लागते कारण भरपूर लोक ह्या कोंडीमध्ये येत नाही कोण
आणि आपण बऱ्याच वेळा इकडे कॅम्पिंग केलेत ना आवडी, भरपूर वेळा केले. मागच्या टायमाला आपण वरती केलेली आपल्या ह्याच्यावरती. साहिल तू होतास काय कधी कोंडीमध्ये कॅम्पिंग करायला इथं? इथं होतो ना. कधी म्हणजे गेली? तुम्ही स्वतःने गेलो, म्हणजे आम्ही सोबत आलो इथं खेकड्या पकडायला फक्त. तेव्हा तेव्हा आले. तुम्ही प्रसाद आणि तुम्ही गेले ना हा इथं बरोबर दोघांनी. बरोबर. तेव्हा सोबत आलो. तेव्हा होता बरोबर, एक टाइम होता इथं खेकड्या भेटल्या ना जास्त आपल्याला. तेव्हा, बरोबर होता. चिकू खातोय, चिकू आवडीने आणला. चिकू खायला बघा कुठे गेला लांब. जबरदस्त आवडीच्या चिकूवरचं चिकू. जाम गोडा. घोडा आहे चांगला. 4-5 आणलेले काढून, येताना 2-3 संपलं, अजून 2 बाकी आहेत. आणि आमचा प्लॅन आहे ना समुद्रावरती जायचा आहे कॅम्पिंग करायला. या 2 दिवसात ठरवून आहे. 2 दिवसात आम्ही समुद्रावरती जाणार आहोत. मासे वगैरे पकडून, रॉडनी मासे पकडायचे आहेत आणि कॅम्पिंग करायची आहे. पोपटी पण राहिली या वर्षीची, पोपटी पण बनवायची आहे. बुधवार बाजार आहे आमच्या इकडं, त्या बाजारामध्ये शेंगा चांगल्या भेटतात. तर शेंगा आले की लगेच पोपटी लावणे आपण. त्याच्यानंतर आपण जाऊ समुद्रावरती फिशिंगला. मस्त मजा येणार आहे. आम्हाला तिघांना सगळीकडे फिरायचं आहे. म्हणजे आम्ही अजून फक्त मुंबईपर्यंत फिरलो आहे. मुंबईला बरेच वेळ गेलो आहे, पण रत्नागिरी तिकडे मालवण त्या साईडला जायचं आहे कॅम्पिंगला वगैरे. म्हणजे असं इथून निघालो ना आपल्या मुरुडवरून, ते डायरेक्ट जाईपर्यंत 10 दिवस इकडे तिकडे कॅम्पिंग करतच जायचं, जिथे आपल्याला समुद्र बीच वगैरे भेटेल त्या साईडला. नाही मजा येईल. करू लवकरात लवकर प्लॅन. सगळीकडं मानगाव बिनगावपासून स्टार्ट करू. तिकडून एक दिवस काढत जायचा पुढं पुढं. ते भारी होतं. भारी होईल ना. 10-15 दिवस जायचा. 10-15 दिवस आम्ही निघूनच जाऊ तिकडं. आणि रोज एक दिवस चांगल्या बीचवरती स्पॉटवरती कॅम्पिंग करत जाऊ. बघूया कुठपर्यंत पोचतोय, मालवणपर्यंत. नाही बघूया, करू प्लॅन. लवकरच जायचं. आमच्या जंगलात रोज कंटाळा आला, तर काहीतरी नवीन बघू. थंडी आहे ना, तर काय वाटत नाही रे. डायरेक्ट हात टाकायला वाटत नाही रे. चला भात इकडं मस्त तयार झालाय. ती बघ मोठी बघ. अरे जबरदस्त. अशा डायरेक्ट मांदा घ्यायचा. घे. पिवला आहे, भरलेले आहे. नाव द्या तिच्यात पण लागा. तो काढ. तर इकडे मस्त खेकडे आपण मोडून घेतलेत. थंडी लागायची सुरुवात झाली बघा संध्याकाळच्या टायमात. तशी फाटी आपण भरपूर गोळा केलेत. जबरदस्त खेकडी. हा आपला कटिंग बोर्ड आहे, तर इकडे मस्त कटिंग वगैरे करून घेऊ आपण. तर चिंबोरा 100% भेटेल आपल्याला.
ह्या टायमाला आपल्याला कांद्याची ग्रेव्ही जास्त बनवायची आहे. हे लसूण सोल तिखट टोमॅटो कांदा सर्व कटिंग करून झालाय. चला पटापट बनवायची सुरुवात करूया ना. आवडी झालं बघ कालोख बहुतेक थोडं थोडं दिसतंय. हाय ना हा हा मस्त बेटर. जिरा गेलं त्यात. ज्यामध्ये आज जिरेबी तर जबरदस्त होईल कारण कांद्याची क्वांटिटी जास्त घेतली आपण. तिखट आहे मसाला टाकू आपण मस्त इकडे. मध्ये मध्ये धुराट पेटले ते पेते भारी आहे बा पहिल्याची. चला जेवण आपला तिकडं मस्त रेडी झालाय म्हणजे चुलीवरतीच ठेवलाय अजून. तिकडं बघा तोपर्यंत रस्ता मस्त शिजतोय. सीआयडी तारक मेहतावर सीआयडी असतं सगळं होते. सीआयडी नवीन बघू नंतर झोपते वेळी आपण चांगलं. पण काय रे ह्या टायमाला मच्छर नसते नाही. ह्या टायमाला पावसाळी भरपूर मच्छर असते ना. पावसाळी जाम मच्छर असते. ह्या टायमाला मच्छर नाही. कोंडीची इथला सीन बघा कसला वाटतंय जबरदस्त. आणि ह्या साईडला कसं माहिती आहे आता जंगलामध्ये कुठे पाणी नाही राहिलंय त्याच्यामध्ये कुठलाही प्राणी आहे ना इकडे येऊ शकतो पाणी वगैरे प्यायला. ह्या साईडला इकडून किंवा त्या साईडून समोरून नाहीतर मग इकडून वरच्या साईडून ही वाटच आहे पाणी प्यायला यायची. ह्या साईडला पाणी प्यायला उतरतात इकडे बघा. ह्या साईडला इकडे उतरतात ते बघा. हे दोघं जण झोपले वाटतं. काय जेवायचं ना 9 वाजले ना. जेवायचा का थांबायचा थोडा. आवडी आवडी बसायला बघ आवडीने वरती हॅलो लावून ठेवला मस्त. चला जेवून घेऊया. कांदा वाटते बघ हा तू. इकडे भरले तरी अजून
शिजल्यात पण मस्त एकदम. पेन माझ्याला खायचं घाला भरलेले ते पण. पेंद खायला जाम येतं आवड आहे ना. जबरदस्त एकदम आंगडे वगैरे एकदम जबरदस्त तयार झाले. खायचा म्हणजे मोकळा होता. हा जबरदस्त झालेला पण एक नंबर संपला. मला तर लय आवडला. खतरनाक. हल्दी हल्दी नाही तर प्रॅक्टिस असेल काहीतरी. प्रॅक्टिस काहीतरी ही असेल त्यांचं. तर चला मला आली झोप मित्रांनो. झोपतो. ते कधी झोपतात काय माहिती. मजा आली पण भरपूर. जेवण तर एकदम जबरदस्त झालं आजचा पण. एक नंबर सॉलिड. तर झोप भरपूर आली. 10:30 काल पण जागरण म्हणजे नेहमीचा जागरणच चालू आहे त्याच्यामुळं 10:30 वाजले की लगेच झोप येते. तर चला झोपूया लवकर. थंडी लागते रे जाम. थंडी बाहेर थंडी आतमध्ये नाही एवढी जाणवत. तिथून उठून आले आणि शेकोटी बघा कसले पेटले निस्पाट. जबरदस्त. आतमध्ये लाव आतमध्ये आहे बघ. ती राहू दे आतमध्ये लाव. आतले कुठे अरे हा वरती लाव ना मग. एवढंच ठेव घ्या पूर्ण. 17 तू उठतोस. हा आवडी पण 17 उठतो. मित्रांनो बाय गुड नाईट. मी झोपतो लवकरच. बाय. पडला ह्या टायमाला दव आणि थंडी दिसतात. दोघं जण झोपलेत अजून. सकाळ सकाळ अशी चहा असली ना तर भारी वाटलं. तर बघा चांगलंच डाळाडोळ झोपलेलं उडी बिडी घालून. बारा झाला. स्वेटर वगैरे आणलास नाही तर शाप गारटला. सॅनिक तू घातलेला तू आणलेलास अगोदरच. फक्त मीच नाही आणलाय काय. हाय बाहेर थंडी. दव बघ असला पडलाय ना. तुला पण मस्त भेटले. सॉलिड थंडी म्हणजे बापरे. गेल्या वर्षी पण नव्हती एवढी थंडी रे. कडक बनवू ना. कडक बनव. जास्त कडक होईल. आवडे हाय बाहेर थंडी. कायच्या काय थंडी रे. बॅग मध्ये वाटतं बिस्किटचे पुढे असतील बघ काल आणलेले. 1-2 काहीतरी असतील बघ. आहेत बस झाले. चला असं घे चहा पिऊन घेऊ. चला फायनली इकडे चहा मस्त रेडी झाले. चहा पिऊन घ्यायची ना. थंडी उडून जाईल. फाटे आता गार नाही पाणी आवडी. गरमा बिरम
इथं कसं मध्ये आहे वजूमध्ये झाडं बिड आहेत ना त्याच्यामुळं फाट्यांवर दव नाही पडला हां त्याचं पडलं असतं. कोरीच्या मारा करते तो. हो त्याने तो जास्त चहा पितो 2 कप त्याला लागतातच. चहा साईला कमी घेतला चाय थोडी आज. बिस्किट एवढं होती तेवढंच घ्यायचं. मस्त एकदम थंडगार वातावरणामध्ये मस्त थंडीमध्ये इकडे गरमागरम चहा मस्त पियालो आपण. हाय काय थोडी अजून आवडीच्या वाटणीची आहे. आवडीचा 3 कप झाला आवडीचं. चाय जाम पितो आवडी. तर बघा इकडं नदीमध्ये आहे ना पूर्ण धुका उठलाय त्या साईडला पण वरती. आणि आता सूर्यदर्शन होईल समोरून. ते आवडीची चहा बघा 3रा कप. एक वेगळी मजा असते कारण बाहेर थंडी आणि ट्रेनमध्ये एकदम थोडंफार गरम चालवतो त्याच्यामुळे राहायला पण मजा वाटते. मजा आली भरपूर जबरदस्त. नेक्स्ट टाईम आपण चांगला प्लॅन करू. वरती झाडावरती बांधायची झोपडी. बरेच दिवस झाडावरती काय केलं आहे ना झाडावरती टेंट गेल्या वर्षी पण लावलेलं झाडावरती. डायरेक्ट टेंट लावू झाडावरती जंगलामध्ये. टेंट काढून घेऊया आणि साईडला जायचं आहे कामावरती. आता 15 दिवसांनी येईल. 8:30 वाजता. आणि आवडी आहे सध्या सोबत. आज बघू काहीतरी प्लॅन करू नये आवडी. भारा वाटत ना हालूस ना वाटत. काय सरलं समोर बघा सूर्य पण वरती आला. आवडी खाली काय वाटत नाही नदीमध्ये पण वरती आल्यानंतर बघा कसला ऊन आलाय. तर चला मित्रांनो चालू घरी. मजा आली म्हणजे खेकडे पकडले. खेकडे मस्तपैकी बनवले रात्री जबरदस्त झालेले. तर चला टाईम भरपूर झाला आहे फटाफट जाऊया. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.